HT न्यूज इंडिया सच के साथ। अब्दुल कदीर बख्श HT न्यूज़ इंडिया में आप सभी का स्वागत करता हूँ। घाट नगर परिषद के चुनाव 2 दिसंबर को होने वाले हैं और उससे पहले एक बहुत बड़ी खबर आ रही है कि हिंगनघाट शहर के जो प्रभाग 5 और प्रभाग 9 के जो उम्मीदवार है उनका जो चुनाव होने वाला था 2 दिसंबर को वो आगे बढ़कर 20 तारीख को कर दिया गया है। प्रभाग क्रमांक 5 में अ गट और ब गट के जो उम्मीदवार जितने भी हैं उनका चुनाव 20 दिसंबर को होगा और प्रभाग क्रमांक 9 के जो अ गट के जितने भी उम्मीदवार हैं राखीव कोटे से उनका चुनाव भी 20 दिसंबर को होगा। ये पूरी प्रक्रिया जो हुई जिस तरीके से ये चुनाव आयोग की तरफ से ये निर्णय लिया गया है क्योंकि जिस तरीके से प्रभाग 5 और प्रभाग 9 के जो उम्मीदवार पर किसी ने आक्षेप लिया था उसके मद्देनजर ये पूरी प्रक्रिया चली। अभी हाल ही में एसडीएम तहसील और नगर परिषद मुख्याधिकारी इन सभी की एक वीडियो कॉल कॉन्फ्रेंसिंग हुई है, उसमें निर्णय लिया गया है। लेकिन यहाँ पर प्रभाग क्रमांक 5 के प्रभाग क्रमांक 9 के जो सभी उम्मीदवार है वो यहाँ जमा हुए हैं, उनका विरोध दर्शा रहे हैं। क्या उनकी प्रक्रिया है, किस बारे में अपनी बात रखना चाहते हैं, उनसे जानेंगे। सध्या जे प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे पुढे ढकलण्यात आलेली आहे निवडणुकीची तारीख, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही एसडीओ साहेबांसोबत बोललो या विषयावर. एसडीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं की 20 तारखेला तुमचं इलेक्शन होईल. पण आमच्या उमेदवारामध्ये जे चर्चा झाली ना, आमचा जो काही निर्णय आहे, की 20 तारखेला जरी तुम्ही आमच्या निवडणूक जाहीर करणार आहे आणि ब गटाच्या निवडणुकी जर तुम्ही 2 तारखेला घेऊन 3 तारखेला निर्णय दिला, तर मग आम्ही जे एक अपेक्षा घेऊन उभे आहो, जनतेचं जे प्रेम आमच्यावर आहे, आमच्याला जी जनता आम्हाला जे काही मतदान करणार आहे, जर कुठल्याही सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक ब गटाचा बसला तर मग आमचं तर डायरेक्ट रिझल्टच आहे की आम्ही निवडूनच नाही येणार बा. आणि हा जो निर्णय एकतर्फा निर्णय शासनाने जो निवडणूक आयोगाने जो काही घेतलेला आहे हा चुकीचा निर्णय आहे. आज 20 दिवस आम्हाला प्रचार करणं शक्य नाही होणार. काही पार्टीकडनं उभे आहे, काही अपक्ष उभे आहे आणि हा 8 दिवसाचा जो काही खर्च होतो आहे तो झेपत नाही आहे. परंतु 20 दिवस पुन्हा आम्हाला खर्च करणं हे शक्य नाही आहे. याच्यापूर्वी झालेला जो काही खर्च आहे निवडणूक आयोगाने प्रत्येक याच्यात लिहिलेलं आहे की निवडणुकीच्या रॅल्या घ्यायच्या आहेत तर तुम्हाला पैसे भरावे लागेल, टेंट टाकायचे पैसे भरावे लागेल, सगळ्या गोष्टीचे. मग आता हे 20 दिवसाची जे काही आहे, एक बॅनर जरी लावतो म्हटलं तर 12 रुपये लागतं एका दिवसाचे. आणि हे 20 दिवसाचा जो काही खर्च आहे तो कसं झेपणार आम्हाला? कोणाच्या रॅल्या होत्या आज, कोणाचं जेवण बनून तयार आहे आणि 20 दिवस हे सर्व टिकवणं हे शक्य नाही आहे. म्हणून माझं निवडणूक आयोगाला एकच म्हणणं आहे की या तर तुम्ही पूर्णपणे निवडणुका स्थगित करा, पुढे ढकला किंवा मग आमच्याच निवडणुकी अ गटाच्या निवडणुकीला जर पुढे ढकलणार तर हा कुठेतरी आमच्या विरोधात निर्णय आहे आणि यांनी आमचं कुठेतरी एससी गट जो आहे हा नाराज राहणार आणि आमच्या हक्काचा जर नगरसेवक निवडून येत नाही आहे तर आमचा प्रवर्ग हा टोटली ब गटासाठी बहिष्कार टाकणार असं आमच्या सगळ्यांचं मिळून मत झालेलं आहे. आणि निवडणूक आयोगाने जे प्रभाग 9 मध्ये जे पुढील जे तारीख दिलेली आहे याच्यात तुमचं काय म्हणणं, काय विषय झाला, काऊन हे सगळं प्रकरण झालं? त्यांचं म्हणणं असं आहे की आक्षेप आला आहे 9 मध्ये अ गटावर. विशिष्ट व्यक्तीनं आक्षेप जरी घेतला असेल पण आक्षेपच आला आहे तेव्हाच हे थांबवण्यात आलं आहे. आक्षेप आल्याशिवाय आक्षेप आला आहे म्हणूनच हे थांबवण्यात आलं आहे. बाकी ठिकाणी अ गटावर काहून आक्षेप नाही आला आहे? मागं घ्यायचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला मागं घ्यायसाठी 3 दिवस मिळालेले आहे. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 20 तारखेला तुम्हाला निवडणूक तुमची वाली जाहीर करणार आहोत. आता मला सांगा 20 तारखेला निवडणूक जाहीर होणार. आतापर्यंत आम्ही जो खर्च करत आलो आहे आणि याच्या पुढे आम्ही 20 तारखेपर्यंत कसं झेपायचं आहे? आता 2 तारखेला निवडणूकच्या आक्षेप कोणी केला आणि काय त्यांचं म्हणजे आक्षेप करण्याचं कारण काय? कोणी घेतला काय घेतला ते आम्हाला तेवढं माहित नाही. आक्षेप कोणीतरी घेतला असेल या आपल्या अ गटावर तेव्हाच इथं स्थगिती आलेली आहे. म्हणजे कारण सांगितलं का तुम्हाला एसडीएम साहेबांनी? नाही, कारण सांगितलं नाही आहे. कारण त्यांनी हे सांगितलं आहे की कोर्टात तिकडून आयोगाकडून आलं आहे की 3 दिवस जे आहे ते फॉर्म वापस घेण्याची जी तारीख होती ते घेतलेली नाही आहे कोणी. आता मला सांगा 9 उमेदवार अ गटामध्ये सिलेक्ट झाले आहे. कोणीही फॉर्म वापस घेणार नाही. मग यांचा असा कसा आरोप आहे सरळ की तुम्ही कोणी आक्षेप घेणारे फॉर्म वापस घेणारे नव्हते म्हणून आम्ही समोर ढकलत आहोत. मग समोर ढकलायचे आहे तर संपूर्ण इलेक्शन समोर घ्यायला पाहिजे ना. तुम्ही फक्त अ गटाले कसं समोर ढकलू शकता? आता मला सांगा जर 2 तारखेला विशिष्ट पक्षाचा अध्यक्ष बसला तर अ गटामध्ये उमेदवार कोणाचा निवडून येणार? त्याच पक्षाचा निवडून येणार ना. त्याचा प्रभाव पडणार तर नाही त्याच्यावर. सध्या आता व्हीसी झालेली आहे, त्यांचा एक निर्णय ते पुढे एका तासाने किंवा निर्णय सांगणार आहेत. तोपर्यंत तुमची पुढील भूमिका काय असणार? आमची भूमिका सरळ आहे. आम्ही स्टे आणू कोर्टातून. आमचं म्हणणं त्यांना हेच आहे की तुम्ही जरी 2 तारखेला त्यांची प्रोसेस झालेली आहे. प्रोसेस झाल्यामुळे त्यांचा देखील खर्च झाला, आमचाही झाला. आमचं म्हणणं हे आहे की आता तुम्ही जो हे निवडणुका 2 तारखेला होणार आहे, 2 तारखेला निवडणुका घेऊन तुम्ही 3 तारखेला जो रिझल्ट देणार होते तो रिझल्ट 3 तारखेला न देता आमच्या निवडणुकीसोबत 31 तारखेला द्या. जेणेकरून हा रिझल्ट तुम्ही
सेपरेट ठेवा, तुमच्यापर्यंत ठेवा. याचा रिझल्ट जो आहे एकंदरीत 21 तारखेला द्या, असं आमची मागणी आहे. तो जैसा कि यहाँ उम्मीदवारों ने अपनी जो आप बीती बताई है कि उनके साथ किस तरीके से अत्याचार हो रहा है और उन्होंने ये मांग रखी है कि जो चुनाव 2 दिसंबर को हो रहा है उसका रिजल्ट जो 3 दिसंबर को आने वाला है, तो प्रभाग 5 और प्रभाग 9 में जो रिजल्ट आएगा वो रिजल्ट को अपने तक ही सीमित रखा जाए और आक्षेप जिस प्रभाग में आया है उनकी काउंटिंग के साथ में उनका रिजल्ट डिक्लेयर कर दिया जाए। इस तरीके की बात यहाँ पर प्रभाग 9 के उम्मीदवारों ने की है। लेकिन ये जो पूरा प्रकरण है, ये पूरा प्रकरण अभी भी चुनाव आयोग के पास सही तरीके से सलामत है और वो जब तक पूरा तरीके से निर्णय नहीं होता तब तक कि वो कोई भी बात आगे करने के लिए उन्होंने मना किया गया है। तो देखते हैं आगे इस प्रकरण में और क्या-क्या मोड़ आते हैं, ये चुनाव कहाँ तक जाता है। तब तक के लिए बने रहे हमारे चैनल एसटी न्यूज़ के साथ। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचटी न्यूज़ इंडिया।